मोठा असा हा धक्का आहे, कारण त्यांनी अजित पवारांना कधी पुतण्या मानलंच नाही. त्यांनी नेहमीच आपल्या मुलाप्रमाणे त्यांना मानलं. ज्या ज्या वेळेला शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काही मतभेद व्हायचे, मनभेद व्हायचे, त्यावेळेला स्वतः या ठिकाणी प्रतिभाताई त्यामध्ये संवाद साधायच्या आणि यामध्ये कुठेतरी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करायच्या. तर याच रथामधून अजित पवार म्हणजे अजित पवारांच्या अजितदादांच्या समोर स्वर्गीय पाहतोय की त्यांचं पार्थिव थोड्या वेळात त्यांच्या काटेवाडी या निवासस्थानामधून पुढे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती नेलं जाईल. अजित पवारांचा आपण पाहतोय की या रथावरती बना मोठा फोटो लावलेला आहे. अजित पवारांचा हसरा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. मात्र आज अजित पवार सगळ्यांना दुःख करून महाराष्ट्र पोरका करून निघून गेलेले आहेत. यावरती अजूनही कुणाचा विश्वास बसत नाही. अजित पवारांच्या फोटोला अशा पद्धतीनं हार घालण्याची वेळ येईल हे कुणाच्याही मनामध्ये नव्हतं. मात्र नियतीनं आघात केला आणि अजित पवार हे काल महाराष्ट्राला पोरके करून गेले. आपण पाहतोय की स्वर्गीय अजितदादा पवार अमर रहे अशा पद्धतीचं घोषवाक्य जे आहे ते रथावरती लिहिलेलं आहे. फुलांनी असा हा रथ जो आहे तो या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे आणि अजित पवार यांचा भला मोठा फोटो असलेला रथ काटेवाडीतल्या निवासस्थानीमध्ये दाखल होतोय आणि याच रथामधून अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती लिहिलं जाईल. संपूर्ण कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकावा अशा पद्धतीची घटना काल घडलेली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीला पोरके करून महाराष्ट्राला पोरके करून निघून गेलेले आहेत. आज फक्त अजित पवारांच्या आठवणी कार्यकर्त्यांच्या समवेत आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते दुःखामध्ये बुडालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सगळा रथ फुलांनी सजवलेला रथ अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानामध्ये दाखल होतोय. अजित पवारांच्या या फोटोला आपण पाहतोय की हा फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या काळजामध्ये चिर व्हावं, कारण सतत हसमुख चेहरा एखाद्यावरती रागावले तरी सुद्धा त्यामध्ये प्रेम असायचं. मात्र हा अजित पवारांच्या फोटोला घातलेला हार इथल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आणतोय की आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत. या भावनेनं प्रत्येकाला दुःख झालेलं आहे आणि याच रथामधून अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये नेलं जाईल. या काटेवाडीतल्या निवासस्थानी हा रथ जो आहे तो दाखल होतोय. राज्याचं मंत्रिमंडळ, सगळे महत्वाचे नेते, येणारे प्रत्येक जण जे आहे ते अजित पवारांबद्दल हळहळ व्यक्त करतात. प्रत्येक कार्यकर्ता अजित पवारांवरती जो मनापासून प्रेम करायचा त्याच्या डोळ्यामध्ये आज पाणी आहे, दुःख आहे आणि आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत ही भावना प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे. आणि अगदी थोड्या वेळात अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते थोड्या वेळात विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये नेलं जाईल आणि याच रथामधून अजित पवारांची शेवटची अंत्ययात्रा जी आहे ती निघेल. मूळ गावी, ज्या गावामध्ये अजित पवारांचा जन्म झाला, बालपण झालं, तर या रथामधून अजित पवार यांची अंत्ययात्रा निघणार आहे. अजित पवार यांच्या समोर स्वर्गीय लागणं हेच खरं तर खूप वेदनादायी असं आहे. अजित पवारांचा और उनका कार्य, उनकी प्रेरणा हमारे लिए हमेशा एक दिशा देने वाली रहेगी और महाराष्ट्र के आने की राजनीति में एक बड़ा नेता आज हमने खोया है और बहुत बहुत दुख हो रहा है सब ये सब जान के। ऐसी यादें हैं जो आपने उनसे सीखी है और आगे जाके आपको लाइफ टाइम वो याद रहने वाली है? नहीं, जब मैं पहली बार विधायक बन के विधिमंडल में गया था तो उन्होंने हमारा कामकाज कैसे होना चाहिए, अपने भाग के प्रश्न कैसे रखने चाहिए, विधायक बन के आपकी जिम्मेदारियां क्या हैं, ये हमें बैठ के उन्होंने बहुत अच्छी तरह समझाया था और वो सीख हमारे साथ हमेशा रहेगी। महाराष्ट्राने आपला लाडका दादा गमावला आहे आणि एवढं मोठं नेतृत्व महाराष्ट्राने, अनेक दशकांची त्यांची ती महाराष्ट्राची सेवा ही आपल्या डोळ्यासमोर आहे. आम्ही जेव्हा विधिमंडळात नवीन आमदार म्हणून गेलो तेव्हा बारकाव्यानं आमच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. ते आम्हाला नेहमी काही आमच्याकडून कामं कशी करायला पाहिजेत, विधिमंडळाचं कामकाज कसं आहे, आमदार म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय असतील हे नेहमी ते आम्हाला बसून समजून सांगायचे. काही आमच्याकडून कामामध्ये कुठं कमी हो जास्त होत असेल तर बोलून सल्ला द्यायचे आणि ते खरं तर सगळ्यांसाठीच, म्हणजे कुठल्याही पक्षाचा आमदार त्यांच्याकडे जरी गेला तर कधी त्याच्यात भेदभाव नसायचा. नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. एखादं काम जरी आज होत नसेल पण त्याचा पाठपुरावा कसा करायचा, त्याच्यानंतर त्यांच्याकडून जी आम्हाला शिकवण मिळाली की महाराष्ट्राचं हित हे नेहमी डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे आपण काम करावं, लोकसेवा हीच त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आम्ही शिकलो आणि तीच प्रेरणा आमच्या समोर राहील.
तर धीरज देशमुख यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकली. अशी तरुण जे आमदार आहेत त्यांच्या अशाच प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील समोर येत आहेत. दोन दृश्य, एक काटेवाडीची ज्या ठिकाणी आता त्यांना शासकीय मानवंदना दिली जाणार आहे अजित पवार यांना, तर दुसऱ्या बाजूला विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यविधीची तयारी करण्यात आली आहे. तर पवार कुटुंबासाठी हा खरं तर अत्यंत मोठा आघात आहे. शरद पवार यांची कालची प्रतिक्रिया आणि ती प्रतिक्रिया देतानाचा त्यांचा आवाज, यातूनच पवार कुटुंबासाठी किती मोठी हानी हे सगळ्या राज्याने खरं तर ऐकलं. मात्र अजित पवारांना हा अशा प्रकारचा निरोप देण्याची वेळ येईल हा कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आणि म्हणूनच मोठी गर्दी काटेवाडी असेल किंवा बारामती असेल या दोन्ही ठिकाणी होते. आणि हा फक्त बारामती आणि काटेवाडीचाच परिसर नाही, राज्यभरातून येणारे कार्यकर्ते यात आहेत. अनेक स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी ज्यांना अजित पवारांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं असेल, कधी त्यांचे कानही ओढले असतील, हे सुद्धा पदाधिकारी आज अजित पवारांची हीच आठवण सांगतायत आणि त्यांना हा अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातले कार्यकर्ते बारामती आणि काटेवाडी या ठिकाणी दाखल होत आहेत. के चंद्रकांत दादा आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला विद्या प्रतिष्ठान या ठिकाणचे दृश्य. पवार कुटुंबातली पुढची पिढी हळूहळू आता राजकारणात सक्रिय होत असतानाच अशा प्रकारे अजित पवारांची अकाली एक्झिट होणं हा खूप मोठा धक्का त्या पिढीसाठी, जसं आता आपण प्रतिक्रिया धीरज देशमुख यांची ऐकलेली होती. नक्कीच. आणि हा फक्त पवार